नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया. मी भावना बालशंकर. पाहूयात बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूयात आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यातील थंडीत वाढ, गारठा कायम राहण्याची हवामान विभागाची शक्यता. दूध अनुदानाचा मिळतो कंपन्यांना लाभ, अजित नवले. राज्यातील 16,000 ग्रामपंचायतीत बसवणार पर्जन्यमापन यंत्र, धनंजय मुंडे यांची घोषणा. नुकसान भरपाईच्या घोषणेच्या व्यतिरिक्त विशेष दुष्काळी पॅकेज जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. साखरेच्या उत्पादनात 11% घट, दरात वाढ होण्याची शक्यता. पाहुयात या संदर्भात सविस्तर बातम्या. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील थंडीत वाढ झाली असून महाराष्ट्राच्या इतर भागातही तापमान घसरल्याने गारठा वाढला आहे. यंदाच्या हंगामात पारा प्रथमच 10 अंशाच्या खाली घसरला आहे. धुळे कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे, तर मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडीत वाढ झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणचे तापमान 10 अंश किंवा त्यापेक्षा खाली आले आहे. विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदानाबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले होते. मात्र महिना झाला तरी अद्याप याबाबत कोणतेही निर्णय घेण्यात आले नसल्याचं मत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी व्यक्त केले. दुधाचे दर कोसळल्याने राज्यातील शेतकरी गेले 2 महिन्यापासून संकटात सापडले आहेत. सध्या दूध क्षेत्रात फ्लश सीझन सुरू आहे. या काळात दुधाचे उत्पादन वाढलेले असते. दूध कंपन्या या काळात स्वस्तात दूध घेऊन त्याची पावडर बनवतात. जानेवारीनंतर हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होते. परिणामी दुधाचे भाव आपोआप वाढू लागतात. मार्च अखेरपर्यंत फ्लॅश सीझन संपून लीन सीझन सुरू होतो. पुरवठा घटल्याने तेव्हा दुधाचे भाव वाढलेले असतात. जेव्हा भाव वाढतात तेव्हा अनुदान देण्याचा मुहूर्त साधून त्याचा लाभ कंपन्यांना पोहोचवला जातो. अनुदानाबाबत आजवरचा हाच अनुभव शेतकरी घेत आले आहेत. यावेळीही अनुदान जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई यासाठीच सुरू असल्याचे मत अजित नवले यांनी व्यक्त केले. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचं नियोजन सुरू असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल असे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात ड्रोन मिशन राबवणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी केली आहे. राज्यातील 16,000 ग्रामपंचायतींमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात 3,000 पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळेल. पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे जाईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. गेल्या 3 वर्षापासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. त्यामुळे मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यातच आता मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात अंतिम पैसेवारी देखील 50 पैशांच्या आत असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्याकडून करण्यात आलेल्या नुकसान भरपाईच्या घोषणेच्या व्यतिरिक्त विशेष दुष्काळी पॅकेज देखील जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. साखर उत्पादनात भारताचा जगात 2रा नंबर लागतो. मात्र यावर्षी देशातील साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सध्या देशात साखरेचे दर वाढत असल्याचे दिसते. अशातच साखरेचं उत्पादन कमी झाल्यानं भविष्यात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. देशात साखर उत्पादनात घट होण्यामागे यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील हे प्रमुख कारण असल्याची माहिती इंडियन शुगर मिल असोसिएशनने दिली आहे. तसेच यावर्षी पावसाचं प्रमाण देखील कमी असल्यानं अनेक ठिकाणी ऊस पट्ट्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली असून यंदाच्या साखर विपणन वर्षात 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या कालावधीत भारतात साखरेचे उत्पादन 11% घटलं आहे. तसेच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. या आणि अशाच कृषीविषयक माहितीसाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.